नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज पुन्हा आपण आलो आहे खानोलकर सरांच्या फार्मला साखरोणीला. तर मागच्या शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असेल की आपण इथे मशीन टाकायला आलो होतो, जो शेततळ सरांनी केला आहे. इकडे आपण मँगो फ्लोटरवरती मशीन फिटिंग करायला आलो होतो. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन व्हिडिओ बघू शकता. शॉर्ट व्हिडिओ केले आपण ती. त्यानंतरला आज सरांनी आपल्याला बोलवलं आहे. आपली व्हिडिओ बघितली होती ब्रश कटरची, सरांनी गवत कापायला आपण गेले होतो त्याची व्हिडिओ सरांनी बघितली होती. ती व्हिडिओ पण तुम्ही बघितली असेल. आपण ब्रश कटरने गवत कापत होतो ती व्हिडिओ सरांनी पण बघितली. आणि सरांनी एक नवीन मशीन आणली, ही बघू शकता तुम्ही मशीन. ही नवीन सर मशीन घेऊन आलेत आणि त्यांना ऑपरेटिंगला माणूस हवा होता. आणि आपली व्हिडिओ बघितल्याप्रमाणे सरांनी मला फोन केले, बोले आपल्या इथं पण मशीन आणले मी, तर तू गवत कापून देशील का मला. तर आपण हे मशीन चालवणार आहोत आणि ह्या फार्मचा गवत जो काही राहिला आहे तो आपण क्लिअर करणार आहोत. आणि आता या सरांच्या खाली पण जमीन आहे, काजू आहेत खाली, ते काजूमध्ये पण आपण गवत झालं आहे ते काढणार आहोत. ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा, आपण दाखवू सगळा. इकडे चहा आणि नाश्ता घेऊन आलेत काका. इथले केअरटेकर काका आहेत. काका नाव काय तुमचं सांगा. आनंद कासरंग. इथले अनंत कासरंग काका इथले प्रॉपर साखरवाणीचेच आहेत. इथे ते केअरटेकर म्हणून आहेत. तर आता आपण पेट्रोल पण भरून घेतलंय आणि थोडा ब्रेक घेतोय. या नाश्ता करायला बोलवतो ना, हात बाहेर काढा. तर झालाय आता चहा नाश्ता आणि आता परत घेतोय आपण करायला. इथपर्यंत झालाय, अर्धा प्लॉट कमीत कमी कंप्लीट झालाय. तिकडून सुरुवात केली होती त्या एंडपासून, तर ह्या एंडपर्यंत आलोय. त्यानंतर हा खालची बाजू आहे, इथून इकडे आता परत खाली जाणार होतो आपण. तर आता करूया सुरू. तर आता वाजत 1 वाजून गेला आहे, 1-1:30 वाजून गेला आहे. आता जेवणाची सुट्टी घेऊया. जेवणाची सुट्टी घेतोय, तर मशीन वगैरे बंद केली आणि आता निघतोय आपण. एकदा बाबांनी मशीन घेतले, तिकडे काका पण निघालेत. आता जेवून येऊ आणि राहिलेला करू. बहुतेक प्लॉट झाला आहे, एक 80% हा प्लॉट झालेला आहे काजूचा. राहिला तो 20%. तो जेवून आलो की 20% करून टाकू.
चला जाऊया जेवायला. तर आलो आता पुन्हा इकडेच आणि आता जेवायला गेलो होतो आपण घरी. जेवलो आणि तसंच निघालो आहे. आता वाजलेत करेक्ट 3 वाजता इकडे आपण आलो आहे आणि आता राहिलेलं काम कंप्लीट करूया. इकडचं बहुतेक तर झालं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 80% झालेलं आहे. राहिलेलं पण करूया. त्यानंतरला ह्या प्लॉटला वरती आंब्यांच्या प्लॉटला चालू करूया. तर आता मशीन वगैरे वरतीच ठेवलेले आहे, ते आता घेऊन येतोय. घेऊन आलो की आपण चालू करूया. पूर्ण आपल्या बॅक साईडला बघू शकता इकडे समोर. आता आपला हा काजूचा प्लॉट आहे ना, तो पूर्ण कटिंग करून झालेला आहे. यातलं गवत पूर्ण आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे वरच्या प्लॉटमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण असं गवत साफ करून झालं आहे. हा माझ्या मते 2 एकरचा प्लॉट आहे. हा 2 एकरचा प्लॉट आपला झालेला आहे आतापर्यंत. आता 4 वाजलेत, 4 वाजेपर्यंत कंप्लीट झाला आहे. आणि आता आपण वरती जाऊया. वरती आंब्यांचा प्लॉट आहे आणि सरांचा फार्म हाऊस आहे वरती. तिकडे आपण आता इकडे बघू शकता हा आंब्यांचा प्लॉट आहे. हा पूर्ण आंब्यांचा आहे, कलम आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये शेततळाव सरांनी बांधला आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल आपले शॉर्ट व्हिडिओ. तो जो पिवळा दिसतो तिथं आपण मँगो फ्लोटरच्या खाली सबमर्सिबल मोटर फिटिंग केले. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ बघा. नंतर हा प्लॉट आहे. आता आपण ह्या कोपऱ्यापासून सुरू करतो आहे. इकडे थोडं गवत कमी आहे, माती खोदल्या कारणाने थोडं कमी आहे. तिकडे कोपऱ्यातून त्या साईडला गवत भरपूर आहे, तिकडे आपण कटिंग करू. आता सुरू करूया इकडे कटिंग करायला. तर आज इथेच थांबतो. आज एवढं कंप्लीट केलं आहे आपण. इकडे बघू शकता, तिकडे बॅक साईडला तुम्हाला दाखवलं मी. तिकडून आता इथपर्यंत आपलं आजच्या दिवसात झालं आहे आणि आता इकडून पुढे बाकी आहे. इथून हा पूर्ण आंब्यांचा प्लॉट बाकी आहे. इकडे वर फार्म हाऊस आहे. तर आज इथेच थांबतो आहे. आता राहिलेलं वर्क आपण उद्या करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.